राजकीय वर्तुळातून पुढची बातमी ती म्हणजे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे। अक्षय कर्डिले हे दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। लवकरच तनपुरेंच्या नावाची घोषणा केली जाईल। झाली होती आणि आता पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे। भाजपकडून अक्षय कर्डिले यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगणार तर तुमची उमेदवारी जी आहे ती आज जाहीर करण्यात आलेली आहे। आज भारतीय जनता पार्टीने माझी अधिकृत राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली। मी सर्वप्रथम माझे वडील आदरणीय कर्डिले साहेब यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळालेली आहे। आज त्यांची खरं म्हणजे खूप आठवण येते। आज सगळ्यात पहिल्या शुभेच्छा खरं म्हणजे ते असते तर मला त्यांच्या असत्या, पण आज